प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आपण जाणून घेणार आहोत गुरुकृपा, सद्गुरु कृपा आणि मानवी जीवन. गुरुकृपा हाच खरा जीवनाचा आधार आहे. गुरुकृपेद्वारे मनुष्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार येते, साकार रूप प्राप्त होते. पहा, आपल्या पुराणांमध्ये सुद्धा याचे भरपूर उदाहरणे पाहायला मिळतात. ज्यावेळेस व्यक्तीला गुरुकृपा मिळते त्यावेळेस त्याच्या जीवनाला योग्य प्रकारे योग्य मार्गदर्शन प्राप्त झाल्यामुळे त्याच्या जीवनात साकार रूप प्राप्त होते. ज्याप्रमाणे बघा, आपण पाहिले असेल, द्रोणाचार्यांचा पुतळा करून एकलव्याने साधना केली आणि धनुर्धारी झाला. त्याच्या जीवनात त्या क्षणी तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झाला, कारण त्यांनी गुरुच्या सानिध्यात आपली विद्या ग्रहण केली. म्हणजे गुरुचे सानिध्य, गुरूंची कृपा ही जीवनात सामान्य मनुष्य असो नाही तर कसाही असो, भगवत वेत्ता असो किंवा साधक असो, जीवनामध्ये गुरुकृपा अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनात प्रत्येकाचे पहिले गुरु हे माता पिताच असतात. पण जेव्हा जीवनामध्ये मनुष्याच्या प्रत्येक स्थिती होतात, बालपण, तारुण्य म्हणजे शिक्षण, नोकरी, संसार, या प्रत्येक पायरी गणित त्याला गुरुंची मार्गदर्शन आणि कृपा प्राप्त होते. त्याद्वारे तो खऱ्या अर्थाने भवसागर तरण्यास युक्त होतो. आणि जेव्हा त्याला गुरुकृपा मिळत नाही त्यावेळेस जीवन कसे होते हेच पाहण्यासाठी हा व्हिडिओ आहे. चला आता मी व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मांडातील सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता, माझे माता पिता आणि ब्रह्मांडातील सर्व रेकीचे गुरु आणि रेकीचे साधक यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु. गुरुकृपा हाच जीवनाचा खरा आधार आहे. जगात आई वडील शरीर देतात, पण जीवनाला दिशा देतो तो गुरु. अंधारातून प्रकाशाकडे, अस्थिरतेकडून स्थैर्यतेकडे आणि भ्रमातून सत्याकडे नेणारी शक्ती म्हणजेच गुरुकृपा. म्हणून संस्कृतमध्ये श्लोक आहे आणि आपण रोज तो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी म्हणतो आणि गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आज आपण जाणून घेणार आहोत का म्हणतात की गुरुकृपा हाच खरा जीवनाचा आधार आहे. त्यासाठी एक छोटासा दृष्टांत पाहूया. महाभारतामधील हा दृष्टांत आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण. युद्धभूमीवर अर्जुन गोंधळलेला होता, भीतीने ग्रासलेला होता. माझ्या समोर आप्तेष्ट आहेत आणि त्यांच्याशी मी कसे युद्ध करू. तेव्हा त्याचा सारथी श्रीकृष्ण म्हणाला. त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला म्हणाले, ते जर तुझे अपतेष्ट आहेत तर ते तुझ्या समोर का उभे आहेत, तुझ्या बरोबर का नाही उभे. म्हणजेच हा भेद जाणून घे. गुरु आपल्याला योग्य दृष्टी देतो, माणसांना ओळखण्याची, आपल्याला योग्य पार करण्याची. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे कृष्ण, माझे हात थरथरत आहे, मला काहीच कळत नाही. तेव्हा श्रीकृष्ण त्याला दिव्य ज्ञान देतात. तेच ज्ञान म्हणजे भगवद्गीता, जी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे. जर त्या क्षणी अर्जुनाने गुरुकृपा स्वीकारली नसती तर तो कदाचित युद्ध सोडून गेला असता. पण गुरुकृपेने त्याला वाचवले. आत्मज्ञान, कर्तव्याची जाणीव, निर्भयता गुरुकृपेमुळे त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आपल्यालाही हा संदेश प्राप्त होतो की जीवनाच्या कुरुक्षेत्रात म्हणजे आपल्या संसार रूपी भवसागर तरताना, परमार्थ करताना आपण सगळे अर्जुन आहोत. आपल्या आयुष्यातील कृष्ण म्हणजे आपले गुरु. त्यांची पूजा, त्यांची कृपा मिळाली की गोंधळ नाहीसा होतो. हे झालं पुराणातील उदाहरण. तसेच आपण अजून एक दुसरा दृष्टांत पाहूया.
संत नामदेव आणि गुरु विसोबा खेचर यांची भेट. एकदा संत नामदेव महाराज, विठ्ठलाचा मी सर्वात मोठा भक्त आहे, तेव्हा त्यांच्या आयुष्यात आले त्यांचे गुरु विसोबा खेचर. विसोबा खेचरांनी त्याची परीक्षा घेतली. त्याला सांगितले, देव सर्वत्र आहे. संत नामदेव म्हणाले, देव फक्त मंदिरामध्येच आहे. गुरूंनी त्याला अनुभव दिला. जेथे जेथे संत नामदेव पाय ठेवत असत तेथे शिवलिंग प्रकट झाले. त्या दिवशी संत नामदेवांना उमगले की गुरु नसता तर भक्ती ही अपूर्ण राहिली असती. गुरुकृपा म्हणजेच अहंकाराचे विसर्जन. आणि ही गुरुकृपा म्हणजे नक्की काय तर पहा, गुरु आपल्याला फक्त ज्ञान देत नाही, ते आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करतात, आपल्या चक्रांना संतुलित करतात, आत्मविश्वास वाढवतात. तसेच महाभारताप्रमाणेच भगवद्गीतेतही अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. भगवान श्रीकृष्णांनी या संदर्भात एक सांगितलेलं आहे, विद्या धनबल सैव तेषा भाग्य निरर्थकम एषा गुरुकृपा नास्ति अधोगच्छति पार्वती. पार्वती मातेला त्यांनी उद्देशून सांगितले, ज्याची विद्या, त्याचे धन, त्याचे बळ आणि त्याचे भाग्य सर्व निरर्थक होते, ज्याच्या जीवनात गुरूंचा कृपा प्रसाद नाही. भगवान श्रीराम आणि रावणाची राशी एकच होती, परंतु श्रीरामांवर गुरूंची कृपा होती आणि रावणावर अहंकाराची कृपा होती. शूर्पणखा आणि शबरी दोघींची राशी एकच होती, तरीही शूर्पणखाचे कसे जीवन आणि शबरीचे कसे जीवन. आपल्या शबरी माता सर्वांनाच माहिती आहे, जिने 64 वर्ष केवळ झाडाचा पालापाचोळा खाऊन श्रीरामांची वाट पाहिली. अशी ही अद्भुत शबरी माता कुठे आणि शूर्पणखा दोघींची रास एक होती, पण गुणधर्म नव्हते. ज्यांना गुरु प्राप्ती नसली त्याची जीवन दिशाहीनच असते. तसेच कंसाची म्हणजेच कौरवांचा मामा कंस आणि कृष्णाची राशी सुद्धा एकच होती. हा तर या राशीचा आहे, तो या राशीचा आहे. राशी कशीही असो, जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हा जीवनात चमक येते, म्हणजे जीवनाला खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होते, त्याला चमक असे म्हटले आहे. आणि अहंकार चे पतन होते, अहंकार नष्ट होतो. सूर्य मावळत होता. पहा, अशीच एक गोष्ट आहे. एकदा सूर्य मावळत होता. एक मोळी विक्या म्हणजे लाकूड तोड्या मोळी बनवून आवाज देत होता, आहे का कोणी भगवंताचा अल्लाहचा लाडका. चोहीकडे आवाज दिला तेव्हा एक सुंदर रेशमी कपडे परिधान केलेला तरुण आपला घोडा पळवीत आला. तो घोड्यावरून उतरला आणि त्या मोळी विक्याला ती मोळी उचलून डोक्यावर दिली. त्यावेळेस त्या तरुणाने मोळी विक्याला विचारले, किती कमविता. मोळी विक्या, मिळते पोट भरणे 4-6 सुद्धा मिळतात. त्या काळामध्ये 6 आण्या 6 जण खायचे. मोळी विक्याला ठाऊक नव्हते की हा जहापणा हा स्वतः आहे. तरुण पुढे गेला आणि आपल्या मंत्र्यांना म्हणाला, जो मोळी विक्या आहे त्याला घरी जाऊन देऊ नका, त्याची वाट रोखून त्याला आपल्या दरबारात घेऊन या आणि माझा परिचय त्याला देऊ नका. अखेर असेच झाले. सर्व ठिकाणाहून त्या मोळविकेची वाट अडवण्यात आली आणि त्याला थेट दरबारात पोहोचवण्यात आले. त्याने पाहिले, अरे याच रेशमी कपडे वाल्याने तर मला मगाशी जंगलात मोळी उचलून दिली होती. काय हेच जहापणा महमूद साहेब आहेत. महमूदने विचारायला लावले, त्याला विचारा मोळी कितीमध्ये देईल. मंत्र्याने विचारले, ही मोळी कितीमध्ये देशील. मोळी विक्या आता ही मोळी विकणार नाही असे म्हणाला. जहापणाचा हात लागला आहे. महमूद म्हणाला, मला पाहिजे, कितीमध्ये देशील. जहापणा, आता हिची किंमत मी सांगू शकत नाही. तूच तर म्हटले होतेस की हा
4 ते 6 आण्यात विकले तर देऊन टाकू. मी तुला 8 आणे देतो. मोळी विक्या म्हणाला, छे छे, आता नाही विकायची. आता तर हिला मोहरांच्या किमतीत देऊ शकतो. का? कारण जहापणाचा हात लागला आहे. महमूद सम्राटचा हात लागलाय या लाकडांना. जेव्हा एक भोगी, मद्यपी, मांसाहारी सम्राटही हात लावतो तेव्हा लाकडे सोन्याच्या भावात विकली जातात. त्या सद्गुरूंच्या हृदयातून तुमच्या कानाद्वारे तुमच्या हृदयात गुरुमंत्र आला तेव्हा तुमचे अंतकरण किती समृद्ध होईल, उन्मत्त होईल, किती उच्चतेला गाठण्याचे हक्कदार बनेल, याचे मोजमाप करण्यात कोण समर्थ आहे? पहा, एखादा मुलगा खूप कष्ट करतो, परिश्रम करतो, IAS बनतो. पण तेवढी महत्त्वाची गोष्ट नाही जितकी की तो जेव्हा IAS बनून जिल्हाधिकारी पोस्टवरती रुजू होतो त्यावेळेस त्याच्या स्वाक्षरीचा पूर्ण जिल्ह्याभरात प्रभाव पडतो. आणि तोच जर राष्ट्रपती पदावर असेल तर संपूर्ण राष्ट्रात त्याच्या स्वाक्षरीचे महत्त्व असते, किंमत असते. तसेच अखिल ब्रह्मांडामध्ये व्याप्त परब्रह्म परमात्मा आहे. त्यात जे महापुरुष जागृत झाले आहेत अशा ब्रह्मवेत्या सद्गुरूंकडून गुरुमंत्र मिळणे म्हणजे तुमच्या अंतकरणावर ब्रह्मवेत्या महापुरुषांची स्वाक्षरी होणे ही अखिल ब्रह्मांडातील आपले महत्त्व ठेवते. त्याद्वारेच आपण आत्तापर्यंत सर्वांनी तानाजी मालुसरेंचा पिक्चर पाहिला. तानाजी मालुसरे पूर्वी होते ज्यावेळी शिवाजी होते तेव्हा, पण ज्यावेळेस खरे अर्थाने ते साहसी होते, शूरवीरच होते. परंतु ज्यावेळेस आपल्या शिवाजींना त्यांनी गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे या सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाची वेळ असते कारण त्यांना गुरूंची कृपा झाली आणि गुरुकृपांनी ते समृद्ध झाले. नवे त्या आपल्या छत्रपती शिवाजींसाठी तर धावूनच आले, पण गुरूंच्या कृपेने त्यांनी संपूर्ण मावळ्यांमध्ये आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. आणि हा बाणेदारपणा प्रत्येकात असतो. प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा असते, पण ही ऊर्जा जेव्हा बाहेर पडते, जेव्हा आपल्यावर गुरूंचा वरदास्त प्राप्त होतो, गुरूंची कृपा प्राप्त होते, असा व्हिडिओ करायला गेला तर खूप मोठा होईल. परंतु आज या पहिल्या भागातच संपवते. पुन्हा भेटू या विषयामध्ये. तुम्हाला जर माझे गुरुकृपेने जीवन बदलते हे आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी रेकी ग्रँडमास्टर आहे. जर कोणाला माझ्याकडनं रेकी शिकायची असेल तर नक्कीच रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर, क्रिस्टल मास्टर आहे. PLRA सर्व काही तुम्हाला शिकवू शकते. तुम्ही माझ्याशी माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्याप्रमाणे आपण ती ऊर्जा ग्रहण करूया. सर्व साक्षी वैश्विक शक्तीद्वारे सर्वांचे अनुग्रह शक्ती, तीर्थांश शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्तीद्वारे सर्वजण सक्षम सुदृढ होत आहे. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.